सापाला कान नसतात, मग नागिन डान्स कसा करतो? बासरीच्या तालावर नाग कसा नाचतो? यामागे काय लॉजिक आहे? चला पटकन सांगतो. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. सापाचं नाव काढलं तरी अंगावर काटा येतो. सापांबद्दल आपल्याकडे अनेक कथा आणि चित्रपट प्रसिद्ध आहेत, ज्यात साप बासरीच्या सुरावर डोलताना दिसतो. पण मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की सापांना बाह्य कानच नसतात. मग त्यांना बासरीचा आवाज ऐकू येतो तरी कसा, आणि ते डान्स करतात तरी कसे? विज्ञानाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर साप कोणताही आवाज ऐकू शकत नाही. मग ते डोलतात का? याचं गुपित दडलंय त्यांच्या सेन्सिंग पॉवरमध्ये. जेव्हा गारुडी बीन वाजवतो तेव्हा जमिनीमध्ये ठराविक व्हायब्रेशन निर्माण होतात. साप हे आवाज ऐकत नाहीत, तर त्यांच्या जबड्याच्या हाडांमार्फत ते जे व्हायब्रेशन येतात ते ते फील करतात. साप बासरीच्या सुरांनी मोहित होत नाही, तर तो बासरीच्या हालचालींवर प्रतिक्रिया देतो. गारुडी जशी आपली बीन हलवतो तसा साप त्याला स्वतःसाठी धोका समजून त्या हालचालींवर लक्ष केंद्रित करत असतो. शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी साप आपला फणा हलवतो, ज्याला आपण चुकून नागिन डान्स समजतो. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी आता लग्नात केलाही असेल. थोडक्यात काय आहे तर तो डान्स नसून सापाची संरक्षणात्मक एक हालचाल आहे. जुन्या गैरसमजांना विसरा आणि विज्ञानाची कास धरा. सापांबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? बरं, तुम्हाला सापांची आवड आहे की भीती आहे? हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.